नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 17 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, सुदर्शन पटनायक. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026चा हा जो पुरस्कार आहे तो सुदर्शन पटनायक यांना मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. चला बघूयात आपण. बघा, रशियामधील कॅलिनिनग्राड येथे आयोजित प्रतिष्ठित रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026चा हा पुरस्कार भारताचे प्रसिद्ध वाळू शिल्पकार म्हणजेच सँड आर्टिस्ट हे सुदर्शन पटनायक यांना जिंकलेला आहे, म्हणजेच त्यांना मिळालेला आहे. तर बघा, हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय वाळू शिल्पकार ठरलेले आहेत. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. कोणत्या मंत्रालयाने विकसित भारत आणि संवाद 2026 सुरू केला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर चला बघूयात आपण. बघा, राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणजेच बघा, पूर्वीच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रूपांतर आता विकसित भारत युवा संवादमध्ये करण्यात आलेले आहे. तसेच याचे ध्येय आहे बघा, वर्ष 2047पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला गती देणे आणि देशातील तरुण नेतृत्वाला एकत्र आणणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार कोण बनले आहेत? तर बघा, नियुक्तीबद्दल प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, राजीव घाई. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर राजीव घाई यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे नवीन लष्करी सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. भारतातील पहिले स्वदेशी HIV तपासणी चाचणीचे आंतरराष्ट्रीय मानकानुसार नाव काय आहे? तर बघा, त्याचं नाव आहे ट्रुएनाट HPV-HR+ असे याचं नाव आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, हे जे किट आहे ते गुजरात स्थित प्रीमियर मेडिकल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीने विकसित केलेले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. भारतातील ब्रिक्स अध्यक्षतेखाली 13व्या क्रमांकाचे ब्रिक्स शहरीकरण मंचाचे आयोजन कुठे झाले आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, नवी दिल्ली. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, यावर्षीचे म्हणजे 2026मध्ये ब्रिक्सचे आयोजन आहे ते भारत करत आहे. ओके, लक्षात ठेवा. तर भारत याचे आयोजन करत आहे, म्हणजेच ब्रिक्स 2026चे आयोजन भारत करत आहे. म्हणजे चला बघूयात आपण. बघा, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित हा जो 2 दिवसीय कार्यक्रम आहे तो 11 ते 12 जून 2026 या कालावधीमध्ये यशस्वीरित्या पार पडलेला आहे. तसेच बघा, याची थीम आहे लोकांसाठी शहरे म्हणजे सर्वसमावेशक आणि लवचिक शहरे भविष्यासाठी ब्रिक्स सहकार्य. म्हणजेच याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो बघा, सिटीज फॉर पीपल ब्रिक्स कोऑपरेशन फॉर इन्क्लुझिव्ह अँड रेझिलियंट अर्बन फ्युचर्स. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, उद्घाटन केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते या मंचाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, याचं उत्तर आहे 14 जून. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर दरवर्षी आपण 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस हा दिवस साजरा करतो. तर चला बघूयात आपण. बघा, हा जो दिवस आहे तो नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर कार्ल लँडस्टॅनर यांच्या जन्मतारखेनिमित्त साजरा केला जातो आणि त्यांनी मानवी रक्तामधील ABO हे मुख्य रक्तगट शोधून काढले होते. तर बघा, याची सुरुवात झाली होती जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वर्ष 2004मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. भारतातील पहिले जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम डेटा सेंटर कोणत्या राज्यामध्ये उभारले जाईल? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच गुजरात. तर बघा, गुजरात या राज्यामध्ये हे उभारले जाणार आहे. तर बघा, फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असणारी अमेरिकन टेक दिग्गज मेटा आणि भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा.
विनिमय भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली कोणी सुरू केली आहे? तर बघा अमित शहा यांनी ही प्रणाली सुरू केलेली आहे. तर बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनिमय भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा हे डिजिटल व्यासपीठ म्हणजेच हे प्लॅटफॉर्म केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरू केलेले आहे. आणि बघा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय भूमी बंदर प्राधिकरण म्हणजेच लँड पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया याद्वारे विकसित करण्यात आलेले आहे. तसेच बघा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या प्रणालीचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेले आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा याचं उत्तर आहे केरळ. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर केरळ या राज्याने प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम ही सुरू केलेली आहे. तर बघा केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तर लक्षात ठेवा. आणि केरळचे मुख्यमंत्री आहेत सतीसन. तर चला बघूयात आपण. बघा प्रियदर्शनी फ्री बस ट्रॅव्हल योजना सुरू करणाऱ्या केरळ या राज्याचे सध्या मुख्यमंत्री आहेत व्ही.डी. सतीसन. आणि बघा याचे लाभार्थी आहेत ही जी योजना आहे याचे लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व वयोगटातील महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, SOLAR-1 हा आपला पहिला अंतराळ हवामान निरीक्षक उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे अमेरिका. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण. बघा अमेरिकेची अंतराळ संस्था नासा या संस्थेने नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फरिक ॲडमिनिस्ट्रेशन याद्वारे चालवला जाणारा हा उपग्रह जून 2026 पूर्णपणे कार्यान्वित केला आहे. तर बघा मिशनचे नाव आहे बघा, या उपग्रहाचे मूळ नाव स्पेस वेदर फॉलो ऑन लँग्रेज असे होते आणि जानेवारी 2026 त्याच्या अंतिम कक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे नामकरण SOLAR-1 असे करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. तर या उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट आणि महत्त्व पाहणार आहोत आपण. सूर्यावरून निघणाऱ्या धोकादायक लहरी आणि सौर वादळांचा अचूक आणि जलद इशारा देणे हे याचे मुख्य काम आहे. तसेच बघा जुन्या यंत्रणांना सौर वादळाची छायाचित्रे पृथ्वीवर पाठवण्यासाठी 8 तास लागायचे. तसेच आता मात्र SOLAR-1 ही जी माहिती आहे ती अवघ्या 30 मिनिटांमध्ये शास्त्रज्ञापर्यंत पोहोचवणार आहे. आणि बघा तंत्रज्ञानाचे संरक्षण. यामुळे पृथ्वीवरील वीज ग्रीड, उपग्रह दळणवळण, विमान वाहतूक आणि GPS यंत्रणेला सौर वादळांचा दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी आधीच आवश्यक पावले उचलणे शक्य होणार आहे. तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.